कांग्रेस विधायक विजय वडेट्टीवार ने कहा कि राज्य में किसानों की आत्महत्याओं की जिम्मेदारी महायुति सरकार की है। उन्होंने सोयाबीन और धान पर बोनस देने, कानून व्यवस्था सुधारने, भ्रष्टाचार पर कार्रवाई और महिलाओं बच्चों की सुरक्षा सुनिश्चित करने की मांग करते हुए सरकार पर तीखा हमला बोला है। आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली आणि राज्यातील अनेक प्रश्न या ठिकाणी सरकारच्या लक्षात आम्ही आणून दिले। मोठमोठ्या शेतकऱ्यावर अन्याय कसं होतोय, आदिवासी मुलींच्या शोषणापासून तर कुपोषणापर्यंत आणि राज्य कसं उद्ध्वस्त होत आहे, विदर्भाला काय दिलंय, सगळे विषय आम्ही आणले। त्यामध्ये राज्यात भ्रष्टाचार फार प्रचंड बोकाळले आहे। सरसकट राज्य लुटलं जात आहे याचे पुरावे सुद्धा आम्ही दिले। सुषमाताईंनी एक विषय काढला होता, सुषमाताई अंधारेंनी, की राज्यामध्ये चंद्रपूर मोहोळ राष्ट्रीय महामार्ग जो आहे, पंढरपूर मोहोळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 यावर त्यांनी या 59 किलोमीटरच्या रस्त्याचं जे काम होतं, हे काम या राष्ट्रीय महामार्गाचं भूसंपादनाचं काम महसूल विभागाकडे जातं। ते प्रांत अधिकारी आणि महसूल विभाग हे सगळे जमिनीच्या मोबदला घेऊन जमीन एक्वायर करून घेण्याचं काम ते करत असतं। हा विषय मांडत असताना या महसूल मंत्रालयाकडून जे भूसंपादन केलं जातं, या खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत। मी आपल्याला सांगतो की या ठिकाणी तो विषय आम्ही मांडला आणि या 49 किलोमीटरच्या रस्त्यामधून पेन्नूर नावाचं गाव आहे, या पेन्नूर नावाच्या गावातून फक्त 1.5 ते 2.25 किलोमीटर हा रस्ता जातो आणि या गावामधील या जमिनीचे 70 लाभार्थी आहेत, केवळ 70, आणि या 70 लाभार्थ्यांनी 110 कोटी रुपये 1.5 किलोमीटरसाठी भूसंपादनासाठी वाटले गेले।